आता आपल्या समोर दिलीप आपटे साहेब अमेरिकेतून हल्लीच आणलेल्या एक वेगळ्या प्रकारच्या धातूच्या म्हणजे स्टीलच्या बासरीवर गाणं सादर करतायत. हा आपटे साहेब बोला, थोडं बासरी बद्दल बोला आणि आधी मग मी आधी गाणं वाजवून दाखवतो नंतर बोलीन, मग चालेल? बर बर ठीक ते आहे. जास्त बरं पडेल. ओके ओके. हे ह्याला इंग्लिश फ्लूट म्हणतात. त्याच्यावर मी पहिलं आज मी थीम अशी घेऊन आलोय की मी जी गाणी म्हणणारी किंवा वाजवणार ती भूप रागातली असते. प्रत्येक 2 आठवड्याला मी राग बदलणार आहे. तर आज त्यातलं घनश्याम सुंदरा श्रीधरा हे पहिल्यांदा आज गाणं वाजवतोय ह्या बासरीवर. वा 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 वा. आलं व्यवस्थित? हो हो, छान, बरं वाटलं. बरं वाटलं. आता या बासरी बद्दल मी आपल्याला सांगतो. मी ह्या वेळेला अमेरिकेत 4-5 वर्षापासून माझ्या मनात होतं की ही बासरी आपल्याला शिकता आली पाहिजे. पण मी आधी म्हटलं आधी आपण युट्यूबवरनं त्याचा अभ्यास करूया. यावेळेला मोकळा वेळ बराच होता अमेरिकेत, त्यामुळे गेल्यानंतर आधी मी युट्यूबवर 10-15 दिवस त्याचा अभ्यास केला. त्यांनी एक जण आहे त्यात शिकवणारे बरेच लेसन्स आहेत, काही हिंदीमध्ये सुद्धा आहेत. आणि मग मी संदीपला म्हटलं की आपण असं करूया, ही एवढी महागडी $100 बासरी म्हटलं आधी आपण विकत घ्यायची आधी अमेरिकेत एक सोय बरी आहे की तुम्ही कुठलेही कपडे म्हणा किंवा काय जे तुम्हाला नको असतील तर तुम्ही रिटर्न करू शकता, पैसे पण परत मिळतात. तर आणि कुठेही काही आपण बघू शकतो. तर तिथे एक दुकान आहे गिटार सेंटर म्हणून, तिथे गेलो आम्ही आणि तिथे अनेक लोक वाद्य वाजवत बसले होते. कोणी पियानो वाजवत होते, कोणी गिटार वाजवत होते, कोणी. आणि तिथे तुम्ही किती वेळ बसा ते तुम्हाला काही म्हणणार नाही, फक्त विकत घ्यायचं तर पैसे देऊन बाहेर जावं लागतं, बाकी तुम्हाला तसं अलाउड आहे. त्यामुळे म्हटलं ही आपण संधी घेऊया. मी त्यांना म्हटलं आम्हाला अशी फ्लूट बघायची. आता फ्लूट म्हटल्यानंतर त्यांच्याकडे बांबू फ्लूट या लोकांना कोणाला माहितीच नाही. फ्लूट याचा अर्थ ही एकच फ्लूट, त्याला वेस्टर्न फ्लूट म्हणतात ते. तर त्यांनी मला काढून दाखवली आणि मग तिथे एक बाजूला त्यांचा एक गाईड होता कोणतरी. तर मी साधारण बघून गेलो होतो कशा तरी याची बोट फिंगर्स ठेवायची पद्धत या बासरीची फारच वेगळी आहे. चटकन लक्षातच येणार नाही. आपली बांबूची बासरी असते त्याच्या फार वेगळी. तर मी साधारण करून बघितलं तर त्यांनी मला वाजून दाखवलं. तर त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठनं आलात, म्हटलं आलो इंडियामधनं. आणि असं म्हणाले बांबू फ्लूट ना, म्हणाले याच्यात फार फरक आहे म्हणाले. मग त्यांनी मला वाजून दाखवली, मी थोडी वाजून दाखवली. ते म्हणाले ठीक आहे तुम्हाला जमेल म्हणे 2-3 दिवसात, काही तुम्ही काळजी करू नका, ऑनलाईन घ्या, कारण तिथे घेतली तर ते महाग मिळते, फार ऑनलाईन स्वस्त मिळते. म्हणून मग मी घरी जाऊन मग मी 2-3 दिवसांनी साधारण बासरी आली माझ्याकडे. आणि मग मी परत एकदा, पण आश्चर्य वाटतं म्हणजे मला 2 ते 3 दिवसात मला म्हटलं आधी सारेगम यायला पाहिजे. सारेगम आलं तर मग पुढची गाणी वाजवायचा विचार करू ना. पण आलं मला ते. आठवड्यांच्या 4-5व्या दिवसापासून मी एक एक गाणी वाजवायला सुरुवात केली. आता या बासरीमध्ये परिस्थिती अशी आहे की ह्याच्यात बोट ठेवायची पद्धत फार वेगळी आहे. आपल्या बांबूच्या बासरीत 6 होल्स असतात. 6 आणि एक 7वं असतं खालचं, ते खालचा म वाजवण्यासाठी म्हणून. पण ह्याच्यात 10 होल्स आहेत आणि 10 होल आहेत आणि इतक्या प्रकारच्या लिव्हर्स आहेत आणि इतके की आहेत, त्याचं काय कळतच नाही म्हणजे काय कसं वाजवायचं. त्यांची संकल्पना माझ्या मताने त्यांनी ते वेस्टर्न स्टाईलसाठी त्यांनी बनवलेलं आहे. ते आपल्याकडे शुद्ध स्वर म्हणजे शार्प आणि फ्लॅट म्हणजे आपण कोमल म्हणतो. तर कोमल स्वर वाजवायला आम्ही काय करतो, बासरीवर बोट फक्त अर्धवट थोडस उचललं की कोमल वाजतो. इथे असं नाहीये. ह्यांचं प्रत्येक कोमल स्वर वाजवायला कुठलं बटन दाबायचं एवढंच लक्षात ठेवायची फार कटकडीचं काम आहे. म्हणून म्हटलं आपण असं करावं, फक्त शुद्ध स्वराची गाणी शोधून काढली मी. आता ती शुद्ध स्वराची गाणी शोधून कशी काढायची, तर मी या माउथ ऑर्गनचा आश्रय घेतला. आता माउथ ऑर्गन मध्ये कसं असतं, माउथ ऑर्गन मध्ये साधा जो माउथ ऑर्गन असतो ज्याला बटन नसतं त्याच्यावर फक्त शुद्ध स्वराची गाणी वाजतात. आणि कोमल स्वराची असतील तर हे बटन दाबावं लागतं. स्लायडर लागतो. असं करूया, प्रत्येक गाणं याच्यावर वाजून बघायचं.
जर ते शुद्ध स्वराचं निघालं तर मग ते ह्याच्यावर वाजवता येईल. अरे वा. आता मी शुद्ध स्वराची सगळी बहुतेक पुष्कळ गाणी तयार केलीत आणि कोमल स्वराची पण मी माझ्या पद्धतीनेच हळूहळू वाजवायला लागलोय. मी हळू थोडंसं बोट ठेवून वगैरे अशा तऱ्हेने हे वाजवायला. आणि त्यात पुन्हा असं आहे त्यांचं CDEFG ABC असे त्यांचे स्वर आहेत, सा रे ग म प ध नि सा. तर त्याप्रमाणे त्यांचे सगळे ते लेसन्स असतात. मग आता मग सी कुठला वाजवायचा, मग त्यासाठी ट्युनरचा ऍप मी डाउनलोड करून घेतला. ट्युनर आपल्याकडे असतो, तो आपण हे केला की आपण कुठला स्वर वाजवतोय, सी म्हटलं की आपल्याला सा आला, रे आला. आणि ह्यात गंमत अशी आहे की आपल्या बांबूच्या बासरीत प्रत्येक स्केलची वेगळी बासरी असते. म्हणजे आता बरं. मी पांढरी 1 वाजवतो, पांढरी होय, 7 होय. वाजवतो, पांढरी 6 वाजवतो. तसं होय. नाहीये त्यांच्याकडे. ही एकच बासरी, तुम्ही फ्लूट म्हटल्यावर ही एकच घ्या. मग सारे गम तुम्हाला कुठल्या स्वरापासून चालू करायचंय त्याचा प्रत्येक लेसन त्यांचा वेगळा असतो. ते अरे फारच वा. कटकटीचं काम आहे एकंदरीत. बापरे. पण मी आता ही गाणी वाजवायला सुरुवात केलेली आहे. त्याची म्हणजे माझ्याबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी मी, आणि इथे चटकन ती मिळत नाही आणि कोणी शिकवणार पण नाहीये ही बासरी. तरी पण युट्यूबवर इतके छान लेसन आहेत, जवळ 60-70 गाणी मी शोधून काढली तिच्यावरची की जी शुद्ध स्वरात आपल्याला वाजवता येते. आणि ह्याची मुख्य आणि गंमत अशी आहे, हे 3-4 गाणी वाजवली ना की तुम्हाला ती काढावी लागते. त्याने असं सांगितलं की अशी डिसेंबल करायची. हे अच्छा. 3 त्याचे pieces होतात हा. आणि ती स्वच्छ करायची आतनं स्वच्छ करायचं. त्यासाठी ते रॉड आणि कापड पण दिलं त्याच्याबरोबर. बरं बरं. ओके. घालून ते स्वच्छ करायचं, नाही तर काय मॉइश्चर किंवा आपली लाळ वगैरे असते ना ती जाऊन मग ती खराब होते आणि वाजत नाही. त्यामुळे प्रत्येक गाणं झालं, 2 गाणी झाली की साफ करावं लागतं. हे असं जरा थोडंसं कटकटीचं काम आहे, पण ते शिकलोय मी. छान छान. आणि तुम्ही एवढे प्रयोगशील आहात, कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बरोबर आहे. $100 म्हणजे 75,000ची वस्तू 8 झाली. हजार रुपये झाले जवळजवळ. म्हणून म्हटलं ते अच्छा, घेण्याच्या आधी आपल्याला येतं की नाही ओके. कळायला पाहिजे ना, उगीच फुकट पैसे घालवायचे. तुम्हाला नाही आवडली तर महिन्याभरात परत केलेस तर मिळालेच ते पैसे परत. छान छान.